नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आणि श्रद्धा जाणार आहे गणपतीपुळेला. तर तिथे जाऊन तुम्हाला मी मंदिर दाखवीन आणि बीच पण आहे तिकडे, तर ते तुम्हाला दाखवीन. मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे आणि बघू कसा असता आपला एक्सपिरियन्स. सो स्टे ट्यून ऑन माय चॅनल आणि बघू अजून थोडेसे गोष्टी जर आपल्याला एक्सप्लोर करायला भेटतील आपण करू. तर गाईज, जर तुम्ही नवीन आहात या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही अगोदरपासून जर सबस्क्राईब केलं आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा. चला गाईज, आपण भेटू पुढे. तर गाईज, मी फायनली पोचलो आहे गणपतीपुळेला. तुम्ही मागे माझ्या मंदिर बघू शकतात आणि हे पोचरीवरून अराऊंड 30 किलोमीटर्स लांब आहे. जर तुमच्याकडे बाईक असेल किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि बाईकसाठी ते पार्किंग फ्री आहे, पार्किंग चार्जेस नाही आहेत आणि रस्ता खूप सुंदर आहे. तर बघा, आणि ती आहे श्रद्धा मागे. कॅमेरा फोबी आहे तिला, कॅमेरामध्ये जास्त येत नाही ती. आणि मागे बघू शकतात बीच आहे, तिथे असे रेलिंग्स टाकले गेले आहेत बघा. तर काही तुम्ही जर प्लॅन करत असणार रत्नागिरीला यायचं तर गणपतीपुळे या डेस्टिनेशनवर यायचंच आहे तुम्हाला. आणि खूप बरं वाटलं इथे येऊन, बाप्पांचे दर्शन पण झाले. बघा मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे गाईस. तर आता बघू, आम्ही इथून अर्ध्या तासात निघू आणि त्याच्यानंतर बघू आता काय प्लॅन्स आहेत. त्या हिशोबाने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवत राहील. तो गाइस, स्टे ट्यून ऑन माय चैनल. चलो. रडते दिव्या. हा, गणपती तिला इथेच ठेवणार आहे ना, म्हणून रडते ती. ऐक, आता शाळेत घेणार नाही तिला म्हणून. सांगा काहीतरी गणपती बाप्पाबद्दल, विसर्जनबद्दल काहीतरी सांगा. आपल्या ह्या कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे गणपती येतात ते अनंत चतुर्थी, भाद्रव शुद्ध चतुर्दशीला गणपती आणला जातो. हा जो चालू केला तो टिळकाने चालू केलेला आहे. आणि आतापर्यंत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आता देशामध्ये सुद्धा सर्वस्व बरेचसे लोक गणपती ह्या घेऊन येतात. गणपती हे मूल आराध्य दैवत आहे आणि ते घरोघरी गणपती आणल्यामुळे लोक कुशीत, आनंदित लहानापासून मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व आनंदात उत्सव केला जातो. आणि विसर्जनच्या वेळी लोकांना वाईट वाटते, गणपती विसर्जन होतं आहे, गौरीचं विसर्जन होतं आहे काय, तरी पण एवढ्यावर थांबतो. आणि आता विसर्जनची तयारी झालेली आहे, लोकांना घेऊन गणपती निघालेले आहेत काय आपल्या ओढ्यावर म्हणजे नदीवर विसर्जनसाठी. तरी मला जे 2 शब्द बोलता आले ते मी बोललो. याच्यात काय चुका असेल बालबक्षीस करा आणि समाधान राहा.
बाप्पा मोरया. असं उलटा फिर असं असं फिरव फिरव असं फिरव असं फिरव असं सगळीकडे लक्ष दे बाबा. हा. बस बघितलं गणपती बाप्पा. मोरया. पाटे परफेक्ट वाटतोय. फक्त ह्या पाठाला हात द्यायचा. अरे हा पाठ काय उठतोय. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे गावचे सरपंच मॅडम. तर विसर्जनाबद्दल काहीतरी सांगा आम्हाला. नमस्कार. गणपती विसर्जन हे सालाबादप्रमाणे गौरी गणपतीबरोबर होत आहे. आज गणपतीचा 6वा दिवस आहे आणि त्यासोबत गौरी विसर्जनासोबत गणपती विसर्जन. काही लोकांचे अनंत चतुर्दशीचे गणपती आहेत ते वाडीत तसेच आहेत. आता वाडीमध्ये पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा वाजवत गणपती विसर्जन केले जाते. वाडीतीलच जी तळीचा उगम आहे त्या नदीवर नेऊन एकत्रित गणपती विसर्जन केले जाते. अच्छा, चालेल. तर आता पुढे आम्ही दाखवू तुम्हाला की कसं विसर्जन होतं गणपती हो. बाप्पाचं. चालेल, पुढे भेटू. गणपती